गोळी खा. कायची गोळी खा. कशाची पण? तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, जास्ती तर उरकू नका. धरा गोळी खा. अरे काय डोक्यावर पडलीस का? पागल झालीस? गोळी कशाची? मला कुठं काय झालंच नाही ना. पण तुम्ही पहिली गोळी खा, मग मी तुम्हाला सांगते. हा, आपण मला काय झालंच नाही. तुम्ही गोळी खा. तिच्या अलीकडं चालते. जाते. आज पण गोळी कशाची होती? ती गोळीची आज शेवटची तारीख होती. उद्या ती एक्सपायर झाली असती, त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय यूज आहे. मग म्हणून म्हटलं खाऊन टाका. मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही. अरे कशाची होती ती? मला काय माहित कशाची होती, पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती. मी वस्तू वेस्टच करीत नाही. हे बघा ताई, आम्ही हुंडा अजिबात देऊ शकत नाही. आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ शकतो. माझ्या दिराला बी काही काम धंदा नाही. तुम्ही मुलगी देताय ना, तीच आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. वहिनी वहिनी, मला सरकारी नोकरी लागली. आम्हाला हुंड्यात थार पाहिजे. अरे भाई, तू इतना गोरा है, क्या लगाता है तू? पेलम लबडी. हाँ? पेलम लबडी. भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच नाही ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काळायस. अहो ऐका की, तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो का नाही, तेव्हा माझ्यात असं तुम्ही काय बघितलं जे तुम्ही मला लगेच पसंत केला? कसं असते माहीत आहे का, जेव्हा माणसाचे दिवस खराब असतात तेव्हा माणूस तुटलेली चप्पलसुद्धा घालते. बालिके, मी यमराज तुला घेऊन जायला आलोय. हे बाबा थांब 2 मिनिट. 2 मिनिटात काय करणार आहेस? इंस्टाग्रामला स्टोरी टाकणार आहे. वे टू यमलोक. हे घे बाळा 200 रुपये. जा पनीर घेऊन ये, तुझे मामा येऊ लागल्यात. आई, तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर नाही पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब, तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला? तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा, हे घे 500 रुपये. अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण.